आता सईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभू बाळाचे रडणे थोपविले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला जंजिऱ्याच्या दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्याच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान हे दर्याचे खासे फर्जत नामजाद करून दिले. अंत्र्यांनी दंडाराज पुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. अत्रे शर्थीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी सिद्धावर काढलेली सासवडी मात्र लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचवणे पडतेच. आता सईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईच्या पदरापासून तोडले होते. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भुई भुई तुडवू लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड. गडांच्या राजांच्या बैठकीचा गरुडी कडा, सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी मांचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेल्या अस्मानी पक्षी. गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राऊळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी 12 मावळांतील उच्चासनी पंढरी. राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी. किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुल्यात आला. मेन्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड उतार आले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हनुमंते, प्रतापराव सिलिमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेनातून उतार व्हायला आधार दिला. मागच्या महिन्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्यावरून कुणीतरी कुणबीन जिथं कोंबडं उतरत होते. सईबाईच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगणाऱ्या कांकणाकडे पाहताना राजांच्या आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईंचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या, आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईच्या मेन्यांच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या. त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिरागदानावर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. रायगडाचा सारा हाल हवाला विचारून होता जिजाबाईंनी मनातील हेतू उभा केला. थोरल्या सुनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभू बाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांतपणे बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला काही मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलब बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टी लख्खन उजळले. ते तर आम्हीच करू. तुम्हाला काही सुचलं तर ऐकवा, हा आमचा मनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायागत टाकली. असहायपणे काही क्षण तसेच गेले, सुन्न शांततेत. या साऱ्या जणी जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या जिजाबाई बोलल्या. जी. पुतळाबाई कसल्या तरी विचार भिंगरीतून भानावर येत म्हणल्या आणि त्याही इतर राणीवशा मागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिरागदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतीवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवान्या ज्योतींनी महालाच्या अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे,
बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला यात फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांनी धीराने बोलल्या, आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दुधाई जोडावी. जी राजांनी चमकून वर पाहिलं. ती नजर दुखरी होती. घोटाळ्यात त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजविण्याच्या बोलात बोलल्या, मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होतं. उद्याच आम्ही कपूर होळास गाड्यांच्या धाराऊला बलाऊ धाडणार आहोत हे ठरलं. जी. म्हणून महाराजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या एवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उरात लपविता लपत नाहीत. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गावातच कुरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कड्यांशी पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिलांचा सासूत घेऊन खाली झोपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक 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 करीत पिल्लांना झुडपात आसरा द्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजन मावळाभोवतीच्या कड्यांना थडकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एका फवारती पांढरी रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारराव मरळ कापूर होळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडी खालून निसटलेल्या घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबांनी कपूर होळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगड चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटाच्या पन्हाळीने भुईवरून निसटून टाकला आणि वडाच्या भल्या मोठ्या दरवाजे उभे राहून त्यांनी मावळी लागवात साद घातली. धारक का? हो. चौकस दरेजवळ बांधलेली करडे त्या साधीने खूर खटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ पोळून भाकरा थापणाऱ्या धाराऊला बाहेर कोणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदराला त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, साथ घातली जणू. कोण झुंजारबा? नी बाहेरच बरं हो. एवक यात? हां, टेकाया योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचा बलाऊ घेऊन आलोय. झुंजारबा धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात नी. संबाचं काय काम हाय? बलाऊ तुला हाय. मला नसल जी. माझी पोरं आहेत राजांच्या लष्करात, त्यांसनी असल. का कान फुटलं की काय माझं? खुद आऊसाहेबांनीच सांगितलं की धाराऊला मोहरं घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पाय तानावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कोणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्याचे बोचके आवळले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.